मंडळी नमस्कार. आज तुमच्यासाठी नवीनच डिश घेऊन आलेले आहे. श्रावण आपला महिना चालू झालेला आहे, तर आपण आज स्वीट डिश पासून चालू करूया. तर मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तूप ऍड केलेला आहे. मी आता बनवतानाच तुम्हाला सांगते आपण काय करणार आहोत आणि त्यासाठी काय घेतलंय ते. ही चणा डाळ आहे, 1.5 वाटी मी भिजत ठेवली होती रात्री. ती चणा डाळ आपण घेऊया, ती त्या तुपावरती टाकूया. भिजवलेली चणा डाळ आहे. आणि त्यानंतर 1 वाटी आपण साबुदाणा भिजवला होता. 1.5 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी साबुदाणा, तो पण रात्रीच भिजवून ठेवला होता. तर तोही आपण टाकून घेऊया. थोडासा मी ठेवून देते, मला जास्त वाटत आहे त्यामुळे. हे बघा याप्रमाणे. आणि आपण मुठभर याच्यामध्ये काजू टाकायचे आहेत. आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी देऊन. तर मी काजू याच्यामध्ये टाकते, म्हणजे काजू खाताना आपल्याला कडकपणा लागणार नाही. तर आपण आज बनवत आहोत केरला स्टाईल चणा डाळ साबू पायसम, म्हणजे आपण चणा डाळ साबुदाण्याची खीर आपल्याकडे म्हणू शकतो. पण केरलामध्ये ही ट्रॅडिशनल डिश असल्यामुळे तिकडे ही सणासुदीला ही डिश बनवतात. थोडंसं आपण मीठ टाकूया, अर्धा चम्मच, कारण की कुठली स्वीट डिश बनवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड केलं ना की ते अजून चवदार लागतं. थोडंसं आपण हे शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी टाकूया. फक्त आपल्याला हे शिजवण्यापुरतंच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित 2 शिट्ट्या घेऊन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की हे जे पायसम आहे ते नारळाच्या दुधामध्ये बनवलं जातं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर आणि दुधाचा वापर नाही करायचा आहे. आणि पाण्याचा समजा आपण आता शिजवताना करतो, तो पण आपल्याला फक्त शिजवण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे, तेवढाच वापर याचा करायचा आहे बस. त्यात आता आपण बघून घेऊया की आपण साहित्य काय घेतलंय. त्यासाठी घेतलेला आहे 1/4 किलो गूळ घेतलेला आहे मी, बारीक चिरून घेतलेला आहे तो याप्रमाणे. आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही टाकू शकता. तर मी आणि दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. ही वेलची, जायफळ आणि दालचिनीची पूड आहे, मी करून ठेवते स्वीट डिश मध्ये टाकण्यासाठी, तर ती टाकणार आहे. तुम्ही वेलची पूड पण टाकू शकतात. आणि हे नारळाचं दूध आहे 1 लिटर. तर चला मग बघूया. आपलं आता शिजलं की बघून घेऊया. हे बघा शिजलेलं आहे आपलं साबुदाणा, चणा डाळ आणि काजूचं जे आपण शिजायला ठेवलं होतं. 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. हे बघा एकदम व्यवस्थित, पाणी पण जास्त झालेलं नाहीये आणि कुकरला लागलंही नाहीये, व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर चला आपण आता पायसमची तयारी करूया. तर मी साईडला पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तूप ऍड करून घ्यायचंय. 2 ते 3 चमचे मी तूप टाकते अंदाजे, कारण की आपण आधी पण तूप टाकलं होतं चणा डाळ आणि साबुदाणा शिजण्यासाठी. तर आता आपण थोडंसं हे खीर बनवण्यासाठी, म्हणजे पायसम बनवायला जेवढं लागतं तेवढं मी याच्यात टाकते. हे थोडंसं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये हा जो आपण गूळ चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आणि याला व्यवस्थित असं याचे जे खडे आहेत ते आपल्याला पाणी टाकून पूर्ण याचे खडे मोडून घ्यायचे आहेत. आपल्याला पातळ असं याचं हे पाणी बनवून घ्यायचंय. थोडंसं पाणी ऍड करते मी, नाहीतर आपला गूळ जळायची शक्यता आहे, म्हणून मी थोडंसं पाणी ऍड करून याचे जे खडे आहेत ते मोडून घेते व्यवस्थित असे. हे बघा मी हलवून चमच्याच्या साह्याने दाबून दाबून याचे जे खडे आहेत ते मोडून घेते व्यवस्थित करून. ही डिश खूप टेस्टी लागते खायला. हे बघा झालेलं आहे आपलं व्यवस्थित असे. ह्याच्यामध्ये खडे नाही राहिले पाहिजे गुळाचे. तर आता आपण जे चणा डाळ आणि साबुदाण्याचं जे मिक्सचर जे शिजवून घेतलं आहे ते याच्यामध्ये आपण ऍड करूया. आणि याला थोडं थोडं टाकून आपण हलवून घेऊया. अतिशय टेस्टी अशी ही डिश बनते. आणि आपण साखरेचाही वापर याच्यामध्ये केलेला नाहीये, त्याच्यामुळे हे खूप हेल्दी आहे. गूळ पण आपण सेंद्रिय गूळच यूज केलेला आहे. आणि नारळाचं दूध पण आपण हेल्दी फॅट म्हणूनच आहे, त्याच्यामुळे खूप हेल्दी अशी ही डिश आहे. तर तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये जर खाल्ली ना तर तुम्हाला भूक लागणार नाही बऱ्याच वेळपर्यंत.
त्याच्यामुळे अगदी पोटभरीची ही डिश आहे. चणा डाळ पण आपली हेल्दीच आहे, प्रोटीनचं काम करते. त्याच्यामुळे खूप प्रोटीन युक्त हेल्दी फॅट्स असल्यामुळे एकदम हेल्दी डिश आहे ही. डाएट करणाऱ्यांसाठी पण ही डिश अतिशय उत्तम आहे. व्यवस्थित हलवल्यानंतर आपण याच्यामध्ये बेदाणे ऍड करूया. बेदाणे ऍड केल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं हलवून घेऊ. तुम्ही हे जे बेदाणे आहेत ना ते तुपावरती तळून पण घालू शकता, पण मी ह्याच्यामध्येच घातले कारण की हे याच्यामध्ये शिजले जातील. तळून तुपावरती तळून तुम्ही वरून गार्निश करू शकता ते बेदाण्यांनी. मी याच्यामध्येच घालते, टेस्ट लागते अजून. त्यामुळे आता ही जी वेलची, दालचिनी आणि जायफळची जी आपण पूड केलेली आहे ती पूड मी घालून घेते. थोडीशी आत्ता घालते आणि थोडीशी मी आपलं पायसम रेडी झाल्यानंतर आपण घालूया, त्यासाठी मी साईडला ठेवून देते थोडीशी. आणि आता आपण दूध पावडर ऍड करून घेऊया याच्यामध्ये. आणि दूध पावडर ऍड केल्यानंतर याला व्यवस्थित असं हलवून घेऊया. दूध पावडर चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया पायसम मध्ये. आणि हे बनवताना तुम्हाला सतत याला हलवायचंच आहे कारण की आपण याच्यामध्ये साबुदाणा घातलेला आहे, त्यामुळे तो भांड्याला चिकटण्याची शक्यता असते आणि आपलं पायसम जळू शकतं त्याच्याने. त्यामुळे तुम्हाला हे सतत हलवायला लागणार आहे. तर बघा, याप्रमाणे थोड्या थोड्या वेळात तुम्ही हलवायचं जेणेकरून साबुदाणा खाली चिकटणार नाही. आता आपण हे जे कोकोनट मिल्क घेतलंय मी 1 लिटर, ते कोकोनट मिल्क याच्यामध्ये ऍड करूया. पहिले मी थोडंसंच घालते, थोडंसं ठेवून देते. आपण पहिले थोडंसं हलवून याची कन्सिस्टन्सी बघूया किती थिक झालंय किंवा. तर बघूया पहिले आपण. मी हलवून घेते, व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते आणि त्यानुसार मला कळेल की किती थिक झालेली आहे किंवा पातळ वाटते का. जर पातळ जास्त मला वाटत असेल तर मी नाही घालणार, आणि जर जास्त थिक वाटत असेल तर मी ते उरलेलं जे दूध आहे ते मी पूर्ण याच्यामध्ये घालून देईल. तर मला वाटतंय अजून जास्त थिक आहे हे. तर आपण जे उरलेलं जे कोकोनट मिल्क आहे ते पण याच्यामध्ये ऍड करून घेऊया, म्हणजे मला जशी हवी आहे तशी कन्सिस्टन्सी येईल याला. हे एकदम पण पातळ नसते, हे थोडस असं थिक थिक म्हणून, म्हणजे रबडी आपली ज्या फॉर्म मध्ये असते ना रबडी, तेवढ्याच कन्सिस्टन्सीचं हे पायसम आपल्याला बनवायचं आहे. कारण की जास्त पण पातळ हे म्हणजे टेस्टला चांगलं लागत नाही, त्याच्यामुळे थोडस असं थिक असंच बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, याप्रमाणे आपल्याला याला एक उकळी आणून द्यायची. जास्त आपल्याला याला शिजवायचं नाहीये कारण की आपण ऑलरेडीच चणा डाळ, साबुदाणा हे शिजवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जस्ट याला फक्त एक उकळी आणायची आहे. आणि उकळी आली की मग आपल्याला जी आपण पूड जी साईडला काढून ठेवलेली होती वेलची त्याची, ती ऍड करून आणि आपलं पायसम रेडी होणार आहे. तर मी आता याला हलवून घेते व्यवस्थित उकळी येईपर्यंत. तर बघा, हळूहळू याला वाफ यायला चालू झालेली आहे. आणि हे बघा, तुम्हाला दिसत असेल याप्रमाणे अतिशय टेस्टी अशी ही डिश लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की ट्राय केल्याशिवाय तर तुम्हाला याची चव कळणार नाही. हे बघा, आता उकळी आलेली आहे याला. तर जी आपली वेलचीची पूड आहे जी साईडला ठेवलेली, ती आता आपण ऍड करून घेऊया. याला हलवून घेऊया आणि गॅस आहे तो आपण बंद करून देऊया. हे बघा, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. तुम्हाला साईडला मी बाउलमध्ये व्यवस्थित हे सर्व करून काजूने गार्निश करून तुम्हाला दाखवते. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.